झी मराठी, चर्चाही होणारच. शाळा म्हणजे पुस्तकातले धडे, गणितातली सूत्र, विज्ञानाच्या संकल्पना, भूगोलातले नकाशे, इतिहासाचे संदर्भ शिकवणारी केंद्र झाली असताना आदर्श जीवन पद्धतीचा आचार, सामाजिक बांधिलकीचा विचार, देशप्रेमाचे धडे देत, जातीपातीच्या भिंती पाडून माणुसकीचे धडे देत, मातीशी नाळ आणि नात्यांची विण घट्ट करणाऱ्या चैतन्यसारख्या निवासी शाळा समाज घडवतील असं प्रतिपादन ख्यातनाम कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी आज केलं. अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण आणि आजी आजोबा पालक स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मोबाईलच्या अतिवापरावर भीती व्यक्त करताना माणूस नाती आणि माती विसरतोय. भ्रष्टाचार, अनाचार, जाती धर्मातील कटुता आणि समाजातील अनिष्ट रूढी यांच्यावर जोरदार हल्ला करताना सुजाण पालक आणि सक्षम शाळाच आता हा समाज घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत आपल्या बहारदार कविता पेरत प्रबोधन आणि मनोरंजन यांची सांगड घालून विद्यार्थी, पालक आणि आजी आजोबा यांना मंत्रमुग्ध करत कवी नितीन चंदनशिवे यांनी आजचा दिवस चैतन्य उत्सव गाजवला. शहीद जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आणि संस्थेचे श्रद्धास्थान परमपूज्य गोंदवलेकर महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत प्राचार्य डॉक्टर शरद काळे यांनी केलं, तर प्रास्ताविकात चैतन्य शिक्षण समूहाचा यशस्वी प्रवास संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी मांडलाय. या प्रसंगी अड्राव बँकेचे सीईओ श्रीशल नायकोडे साहेब, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेला अभिजित चौगुले आणि शाहू दयानंद हायस्कूल कोल्हापूरच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल संभाजी कोळीसर या भूमिपुत्रांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते 2026 ची चैतन्य दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. प्रशालेने घेतलेल्या सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा आणि बौद्धिक स्पर्धांसह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक संजय परिटसर, शिरोड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक प्रभाकर बंडगर, संतोष शेठ कदम, ग्रामपंचायत सदस्य संदीप बोदगे, सामाजिक कार्यकर्ते रोहन ठिकणे, चैतन्यच्या आधारवड सौ विमलदेवी काळे, खजिनदार सौ जयश्री काळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अख्तर मकानदार, तर यादी वाचन उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी केलं. आभार जगताप सर यांनी मांडलेत. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. मराठीसाठी अख्तर मकानदार, अब्दुल्ला. ही सारे धर्मग्रंथ वाचले, पार चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच ठुका लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं खऱ्या अर्थानं आज काळाची गरज आहे. परंतु आम्ही माणसाने हरवून गेलो. म्हणून मला तुमचं वाक्य फार आवडतं. आम्ही नीट बघत नाही, आम्ही